एक क्षण डोळे बंद करा आणि प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा की मोबाईल नसता तर आज मी कोठे असतो. कदाचित हा प्रश्न तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल, पण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला कळेल आपण हरलो कोठे आणि जिंकून अजूनही शकतो कसे. तर व्हिडिओ सुरुवात करूया. 1. मोबाईल नसता तर तुमचा वेळ कोठे गेला असता. दररोज 3 ते 4 तास मोबाईल, महिन्याला 90 तास, वर्षाला 1000+ तास. आता 1000 तास म्हणजे काय माहीत आहे? बघा ना, एक स्किल शिकायला पुरेसा वेळ, एक करिअर बदलायला पुरेसा वेळ, पण आपण तो वेळ दिला कोणाला? रील्स, स्क्रोलिंग आणि निरर्थक व्हिडिओंना. ह्यावर खरं सांगायचं असं की मोबाईल वेळ मारतो आणि वेळ स्वप्न मारतो. 2. मोबाईल नसता तर तुमचं लक्ष कसं असतं. आधी एक काम पूर्ण लक्ष देऊन केलं असतं, पण आज एक काम करायला 10 नोटिफिकेशन असतात. आज आपण आळशी नाही, पण आपण डिस्ट्रॅक्टेड आहोत. मोबाईल नसता तर बघा ना, अभ्यासात मन लागलं असतं, काम लवकर झालं असतं, स्वतःवर विश्वास वाढला असता. ह्यावर एक कटू सत्य सांगायचं झालं तर फोकस असलेला माणूस गरीब राहत नाही. मोबाईल नसता तर नातेसंबंध कसे असते. आई बोलते आपण मोबाईल बघतो, वडील सांगतात आपण म्हणतो, जोडीदार जवळ मन दूर करतो. आज घरात लोक आहेत पण संवाद नाही. मोबाईल नसता तर आपण ऐकलं असतं, आपण बोललो असतो, आपण समजलो असतो. ह्यावर खरी लाईन सांगायची झाली तर लाईक वाढलेत पण आपलेपणा कमी झालाय. 4. मोबाईल नसता तर तुमचं मन कसं असतं. सतत कंपॅरिझन, इतरांचं परफेक्ट लाईफ, स्वतःबद्दल डिससॅटिस्फॅक्शन. आता मोबाईल नसता तर मन शांत असतं, चिडचिड कमी असते, झोप नीट लागली असते. खरं सांगायचं तर मोबाईल डोळे थकवतो पण मन जास्त थकवतो. 5. मोबाईलच नसता तर देव आणि आत्मा जवळ असता. सकाळी मोबाईल, देव वेळ नाही. आपण म्हणतो ना हो, देव भेटत नाही, पण खरं कारण हे आहे आपलं मन मोबाईलमध्ये अडकले. यावर खरी लाईन सांगायची अशी की मन जिथे आहे तिथे देव तिथे, म्हणजे मन जिथे तिथे देव तिथे. आणि 6वा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मोबाईल नसता तर आज तुम्ही जिथे आहात त्यापेक्षा पुढे असता का? थोडा पुश ठेवा. सायलेन्स खूप इम्पॅक्ट देते. 7वा उपाय, मोबाईल सोडू नका, कंट्रोल करा. मोबाईल शत्रू नाही पण मालकही होऊन देऊ नका. आजपासून हे 5 नियम नक्की पाळा. 1. सकाळी उठल्यावर 1 तास मोबाईल नाही. 2. झोपण्याआधी 1 तास मोबाईल बंद करा. 3. दिवसात 1 वेळा सायलेन्स ठेवा. 4. रील्सला टाईम लिमिट ठेवा. 5. मोबाईलपेक्षा आयुष्य महत्त्वाचं बनवा. मोबाईल नसता तर आपण कदाचित वेगळे असतो, पण आज मोबाईल आहे म्हणून सगळं संपलं असं नाही. आज निर्णय घेतला तर उद्या आयुष्य बदलू शकतं. आणि खूप महत्त्वाचं सांगायचं झालं तर कमेंट करा, मी आजपासून मोबाईलवर नियंत्रण ठेवणार. हा व्हिडिओ एक जणाला तरी पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ मोबाईलचं नवीन व्यसन यावर असणार आहे. आणि जर हवं असेल तर पुढील मी ह्या विषयावर पार्ट 2 नक्कीच बनवून देऊ शकतो. धन्यवाद.